वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मासवण येथील उदंचन केंद्रातील वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम होत आहे। यासाठी येथील वीज वाहक तारा संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र अद्याप हे काम झाले नसल्याने येत्या पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा ठप्प होण्याची मोठी समस्या निर्माण होणार आहे। मागील आठवड्यात MMRDAच्या सूर्या पाणी प्रकल्प योजनेतील कवडास येथील जल शुद्धीकरण प्रकल्पातील रोहित्र नादुरुस्त झाल्याने शहराला होणारा 140 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा ठप्प झाला होता। आठवड्याभरावर वसई विरार शहराला पाणी टंचाई भेडसावत होती। दुसरीकडे सूर्या प्रकल्पाच्या 200 दशलक्ष लिटर्सच्या जुन्या योजनेलाही सतत वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या भेडसावत असते। यासाठी मासवण उदंचन केंद्रातील वीज वाहक तारा संरक्षित करण्याचा प्रस्ताव होता, मात्र अद्याप ते काम झाले नाही। वसई विरार शहराला सूर्या धरण टप्पा 1 आणि 3 मधून एकूण 200 दशलक्ष लिटर, उसगाव 20, पेल्हार 10 असा एकूण 230 दशलक्ष, तर MMRDAच्या योजनेतून 140 दशलक्ष लिटर्स पाणी पुरवठा केला जातो। त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 200 दशलक्ष लिटर्स पाणी हे सूर्या प्रकल्पातून उचलले जाते। पालघर जवळील मासवण येथील उदंचन केंद्रात ते पाणी आणले जाते आणि दुकटण येथील केंद्रात त्याचे शुद्धीकरण केले जाते। मासवण उदंचन केंद्रात 300 हॉर्स पॉवरचे 7 पंप आहेत, तर दुकटण केंद्रात 800 हॉर्स पॉवरचे 3 आणि 600 हॉर्स पॉवरचे 4 असे एकूण 14 पंप आहेत। दोन्ही ठिकाणी 33 केव्ही क्षमतेचा वीज पुरवठा होतो। उदंचन केंद्रात पाणी आणणे, ते शुद्धीकरण केंद्रात नेणे आणि तेथून पुरवठा करण्यासाठी मोठ्या क्षमतेची वीज लागते। मात्र वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने पाणी पुरवठा देखील खंडित होतो। 1 मिनिट जरी वीज खंडित झाली की सर्व पंप बंद पडतात। एक पंप पुन्हा सुरू होण्यासाठी 15 मिनिटांचा काळ लागतो। त्यामुळे पाणी पुरवठा बराच काळ खंडित होतो आणि पुढील पाणी पुरवठा देखील अनियमित दाबाने होत असतो। सूर्या प्रकल्पाला वीज पुरवठा करणाऱ्या 4.5 किलोमीटर लांबीच्या या वीज वाहक तारा आहेत, त्या जंगलातून येतात। त्यामुळे विविध नैसर्गिक आणि अन्य तांत्रिक कारणामुळे वीज पुरवठा खंडित होत राहतो। यासाठी पाणी प्रकल्पाच्या सर्व वीज वाहक तारा या प्लॅस्टिकच्या आच्छादनाने कोर कंडक्टर संरक्षित करण्याचा प्रस्ताव आहे, मात्र अद्याप हे काम झाले नाही। परिणामी येत्या पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होऊन पाणी पुरवठा बंद होण्याचे संकट कायम आहे।